तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की संख्येमधील अंकांची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. बघा, स्थानिक किंमत म्हणजे काय की संख्येतील अंकांच्या स्थानावरून ठरणारी किंमत ही काय असते, स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत काय असते, जी आपल्या डोळ्यांना दिसते ती किंमत. म्हणजे काय की जर आपल्याला स्थानिक किंमत विचारली तर बघा आपल्या या ठिकाणी हा एक अंक आहे, तर या एक अंकाची जी स्थानिक किंमत आहे ती किती आहे, एक आहे. दर्शनी किंमत पण किती आहे, आपल्या डोळ्याला हा एक दिसतोय म्हणजे ह्याची किंमत पण किती झाली, एकच झाली. पण जर आपल्याला विचारलं की या 6 या अंकाची स्थानिक किंमत किती, तर या 6 या अंकाची स्थानिक किंमत काढताना आपल्याला या 6 नंतर जेवढे अंक असतील तेवढे सगळे शून्य द्यायचे असतात. बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे याची किंमत किती झाली, या 6ची स्थानिक किंमत 6 लाख. आणि जर तुम्हाला विचारलं असं की या 6ची दर्शनी किंमत किती, तर या 6ची दर्शनी किंमत ही किती आहे, 6. कारण ती आपल्या डोळ्याला किती दिसते, 6 दिसते. म्हणजे उत्तर किती असतं, 6. त्यानंतर समजा आपल्याला विचारलं की या 4ची किती, जर आपण इथे केलं ना की याच्यानंतर जे अंक आहे ते सगळे काय करायचे, शून्य करायचे. तेच करायचे, 3ची विचारले तेच करायचे, 2चे विचारले तरी आपल्याला तेच करायचं आहे. आणि बघा आपल्याला प्रथम आपल्याला हे माहित पाहिजे की या एखाद्या संख्येमधील अंकांची या स्थानिक किंमत जी आहे ती काही ठरते. तर आपल्याला माहित असतं की कसं मोजतो आपण, इकडून एकक, त्यानंतर दशक, त्यानंतर शतक, त्यानंतर सहस्र. सहस्र म्हणजे हजार. हे सगळ्यांना लक्षात पाहिजे की सहस्र म्हणजेच काय असतात, हजार. काही काहींना हा सहस्र शब्द आल्यानंतर अडचण येते, तर त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की सहस्र म्हणजे काय असतं, हजार. त्यानंतर दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज आणि दशअब्ज. आता या पुढे आपल्याला जास्त विचारत नाही, पुढचं काय पाहणार नाहीये. आपल्याला एवढे त्याचे स्थान, त्या स्थानाला काय म्हणतात हे आपल्याला माहित पाहिजे. आणि याच्या स्थानावर त्याची काय ठरते, स्थानिक किंमत ठरते. ज्याचं तुम्हाला विचारलं जाईल त्याच्या पुढचे फक्त काय करायचे, शून्य करायचे. जे आपण या ठिकाणी केलं बघा, 6 विचारलं होतं, तर 1 2 3 4 5 या ठिकाणी 5 शून्य येतील. त्याची किंमत किती झाली, 6 लाख. 2,45,921 या संख्येत 4ची व 9ची स्थानिक किंमत किती. बघा याच्यामध्ये आपल्याला विचारले की 4ची आणि 9ची स्थानिक किंमत किती. आता 4ची स्थानिक किंमत काढताना तुम्हाला काय सांगितलं की मी 4 घ्यायचा आणि त्याच्यानंतर जेवढे अंक असतील तेवढे काय करायचे, शून्य करायचे. 1 2 3 आणि 4, म्हणजे त्या 4ची जी स्थानिक किंमत आहे ती किती आली, 40,000. आणि तुम्हाला या 9ची विचारली तर 9 आपण या ठिकाणी घेतला, तर स्थानिक किंमत विचारली असल्यामुळं या ठिकाणी हे पुढचे काय होतील, 2 शून्य होतील. म्हणजेच काय की आपली 4ची स्थानिक किंमत ही किती आलेली आहे, 40,000. आणि 9ची स्थानिक किंमत ही किती आलेली आहे, 900. समजले का. पुढचे आपल्याला पहिल्यांदा या 3 या अंकाची स्थानिक किंमत पाहिजे. तर या 3 अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे, 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 शून्य येतील. त्यानंतर या 3ची विचारली, हा 3 झालेला. त्यानंतर त्याच्या पुढे किती आहेत, 2 शून्य आहेत. मग आपल्याला यांच्यामधला फरक विचारलेला आहे. या ठिकाणी काय होईल, 0 0, 10तून 3 गेले 7 आणि 30मधून 1 गेला 29. म्हणजे आपला जो फरक आहे तो किती आलेला आहे, 29,700. ज्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की 325.0216 म्हणजे 0216 या 6ची स्थानिक किंमत किती. आता बघा इथून मागं आपण जे नंबर पाहिले ते कोणते होते, की 7 होते, ठीक आहे, पूर्ण संख्या होती. आता हे काय आलेली अपूर्णांकामध्ये, दशांश अपूर्णांकामध्ये आलेली आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं बघा, यात आपल्याला या 6ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. हा 6 अंक खाली घ्यायचा, याच्या अगोदर जेवढे अंक असतील त्यासाठी काय करायचे, शून्य द्यायचे. आता या ठिकाणी 0 आलेला आहे, तर या शून्याला पण या ठिकाणी 0 द्यावा लागेल. आणि हा इथं पॉईंट येईल, म्हणजे याचं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, 0.0006. ओके, समजले का. पॉईंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला याच पद्धतीने सोडावं लागतं. तुम्हाला 5चे विचारले असते तर ते आपण 5चे 5 आले असते, 2चे 20 आले असते, 3चे 300 आले असते. किंवा या 2चे विचारले असते ते किती आले असती, 02. या 1ची विचारले किती असती, 001 असं आलं असतं. त्यामुळं या पॉईंटमधले आल्यानंतर काय अवघड नसतं, फक्त 6 खाली घेतलं, त्याच्या पाठीमागं पॉईंटपर्यंत जेवढे अंक असतील तेवढ्या अंकांना 0 दिला आणि पॉईंट दिला. उत्तर आलं 0.0006. समजले का. पुढचं एकदम 45,695.786 या संख्येत डावीकडील 6 व उजवीकडील 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती. डावीकडला 6 कोणता आणि उजवीकडला 6 कोणता हा फरक आपल्याला कळला पाहिजे. डावीकडला म्हणजे संख्येचे या बाजूचे आहे ते काय असतात, डावीकडले, आणि या बाजूचे काय असतात, उजवीकडले. मग तुम्हाला डावीकडील 6ची पहिले स्थानिक किंमत काय ते काढून घ्यायची. तर याची जी स्थानिक किंमत आहे ती किती आलेली आहे, 600. कारण 6 घेतला तर पुढे 2 अंक ते 0 होतील. त्यानंतर या 6ची किती, तर या ठिकाणी पॉईंट खाली पॉईंट देऊ, हे 1 2 अंक जे काय होतील, 0 होतील. आणि पुढचा 6. आणि तुम्हाला याच्यामधला फरक विचारलेला आहे.
फरक काढताना तुम्हाला 600 मधून 0.006 हे वजा करायचे आहेत. त्यामुळं 600 आणि त्यानंतरचे वरचे जे आहे ते काय करायचे, पॉईंट नंतरचे अंक आपल्याला समान करावे लागतील. तर ते समान करताना आपण पॉईंट नंतर 3 0 दिले तर हे काय झाले, समान झाले. आता 10तून 6 गेले तर 4 राहिले. 10तून 1 गेला 9, 10तून 1 गेला 9, 10तून 1 गेला 9, 10तून 1 गेला 9 आणि 6 मधून 1 गेले 5 आणि पॉईंट खाली पॉईंट. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 599.994. पुढचं एक्झाम्पल आहे 2,53,245. यात 2 नंतर येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. किती पट आहे बघा. 2 नंतर येणारा 5 म्हणजे हा, तर या 5ची जी स्थानिक किंमत किती येणार आहे, 1 2 3 4, या ठिकाणी 4 शून्य होतील. म्हणजे किंमत किती आली आहे आपली, 50,000 आलेली आहे. त्यानंतर आपलं विचारलं की 5ची स्थानिक किंमत ही म्हणजे या ठिकाणी बरोबर आहे. 4 नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या 4 नंतर येणाऱ्या 5ची जी स्थानिक किंमत आहे, हा एकच स्थानचा अंक असल्यामुळे त्याची किंमत किती असणार आहे, फक्त 5. त्या 5च्या स्थानिक किमती 4 म्हणजे गुणाकार, किती पट, किती म्हणजे x. आपण किती म्हणले काय घेतो, x घेतो, पट म्हणजे x पट आपण मानणार पाहिजे का नाही. आता पुढे काय होईल की आपल्या या x ची व्हॅल्यू काढायची. मग x बरोबर हे 50,000 भागिले हे काय होतील 5. 5चा जर भाग दिला तर 1 2 3 आणि 4, या ठिकाणी किती शून्य आले, 1 2 3 4. म्हणजे ह्याचं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे, 10,000 पट. 2 नंतर येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट झाली, 10,000 पट. 251.0112 यामध्ये उजवीकडील 2ची स्थानिक किंमत ही डावीकडील 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. तर याच्यामध्ये उजवीकडील 2 म्हणजे हा, याची किंमत किती येणार आहे, पॉईंट नंतर 1 2 3 शून्य येतील, पॉईंट नंतर 1 2 3 शून्य येतील, त्याचं 2 येईल. त्यानंतर तुम्हाला विचारले की डावीकडील 2ची स्थानिक किंमत, डावीकडील 2 हा आहे आणि स्थानिक किंमत काढताना आपण काय करतो की पुढचे 2 अंक शून्य करतो. 2 शून्य केले किती आले, 200 आणि याच्या किती पट आहे म्हणून गुणिले x केलेले आहे. आता बघा सोडताना आपल्याला काय करावं लागेल की 0.0002 हे 200 याला भागिले येतील बरोबर x. आता आपण पॉईंट नंतर वरती जेवढे अंक आलेले आहेत तेवढे जर शून्य खाली दिले तर आपला पॉईंट निघून जाईल. मग आपण वरती 2 ठेवायचे आणि 1 2 3 4 या ठिकाणी या 200 वरती 1 2 3 4 एवढे शून्य या ठिकाणी वाढवायचे आहेत. मग काय होईल, 2 बेग बे 1 2 3 4 5 आणि 6. उत्तर काय आलं, 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर x. आता इथं उत्तर आपल्याला 1/10 किंवा 10 वरती किंवा 1 वरती की शून्य आलेत, 1 2 3 4 5 6 शून्य आलेत. म्हणजे आपण याला 1/10 असं लिहू शकतो, कारण 1 2 3 4 5 6 शून्य बरोबर x. आता हे जर आपल्याला हे 10चा 6 आपलं वरती घ्यायचं असेल तर आपल्या घातांकाच्या नियमानुसार काय होणार, हे जो घातांक आहे तो काय होणार, साईन बदलणार आणि आपलं किती उत्तर आलं, 10चा वजा 6 पट एवढ्याचं उत्तर आहे. समजले का. ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे सर्व पाहिलेले आहे. अशा प्रकारे हे संख्या प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. याच्यावरती जे एवढे एक्झाम्पल आपण घेतले बाकी व्हिडिओमध्ये ते सर्व व्यवस्थित पहा, कारण संख्या प्रकरण परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बरेच जण या ठिकाणी काय करतात की दुर्लक्ष करतात, त्यांना वाटतं एवढं प्रकरण खूप महत्त्वाचं नाहीये. पण तुम्ही जर एक्झाम्पल पाहिले परीक्षेमध्ये आलेले तर संख्या प्रकरणावर बऱ्याच ठिकाणी प्रश्न पडतात. त्याच्यामुळे याला हलक्यात घेऊ नका, याला व्यवस्थित पहा आणि जर कोणाला काही शंका असेल तर ती मला कमेंटमध्ये सांगायची आहे. ओके, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.